नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूयात MSRLM मधील रिपोर्ट्स। ही आहे टॅलीची मेन स्क्रीन। रिपोर्ट बघण्यासाठी सर्वप्रथम आपण एंटर करूया। MSRLM मॉड्यूलवर पुढे जाऊया। रिपोर्ट्स या सेक्शन मध्ये एंटर केल्यावर आपण बघत आहोत फायनान्शियल रिपोर्ट आणि MSRLM लोन रिपोर्ट। आपण फायनान्शियल रिपोर्ट मध्ये एंटर केल्यावर इथे सर्व रिपोर्ट दिसत आहेत। हे आपल्याला ऑडिट पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप उपयुक्त आहेत। पहिला रिपोर्ट आहे कॅश अँड बँक अकाउंट। इथे एंटर केल्यावर तुम्हाला तुमच्या कॅश म्हणजेच रोख रक्कम व बँकचा बॅलन्स दिसेल। हे तुम्हाला तुमच्या दैनंदिन व्यावसायिक व्यवहारांचा हिशोब ठेवण्यासाठी मदत करेल। जर तुम्ही कॅशवर एंटर केलं तर तुम्हाला महिन्याचा रिपोर्ट म्हणजे दर महिन्याचा बॅलन्स बघायला मिळेल। तसेच तुम्ही बँकचा सुद्धा बघू शकता। F2 पिरियड हे बटन क्लिक करून डेट चेंज करून हव्या असलेल्या महिन्याचा रिपोर्ट बघू शकता। त्यावर एंटर केल्यावर तुम्हाला त्या महिन्याच्या सगळ्या एंट्रीज बघायला मिळतील। हा आपला कॅश आणि बँक अकाउंटचा रिपोर्ट आहे। दुसरा रिपोर्ट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर। इथे एंटर केल्यावर तुम्हाला तुमचा इन्कम आणि एक्सपेंडिचर्स म्हणजे जमा आणि खर्च याचा रिपोर्ट दिसेल। इथे आपण Alt F1 किंवा फंक्शन कीबोर्ड असेल तर Alt प्लस फंक्शन प्लस F1 केल्यावर तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचरचे सगळ्या लेजरचे बॅलन्स बघायला मिळतील। त्यावर आपण एंटर केल्यावर आपल्याला आपण ज्या लेजरची एंट्री केली आहे तो लेजर दिसेल। त्यावर एंटर केल्यावर आपल्याला दर महिन्याचा रिपोर्ट दिसेल। आपण त्या महिन्यावर एंटर केल्यावर त्या महिन्याच्या एंट्रीज दिसतील। थोडक्यात काय तर आपण एकाच ठिकाणी सर्व लेजरचा बॅलन्स बघू शकतो। हा आपला इन्कम आणि एक्सपेंडिचरचा रिपोर्ट आहे। तिसरा रिपोर्ट आहे ट्रायल बॅलन्स। इथे एंटर केल्यावर तुम्हाला सर्व लेजरचा बॅलन्स बघायला मिळेल। इथे आपण Alt F1 किंवा फंक्शन कीबोर्ड असेल तर Alt प्लस Fn प्लस F1 केल्यावर तुम्हाला सगळ्या लेजरचा बॅलन्स बघायला मिळेल। जर तुमचे लेजरचे बॅलन्स मिसमॅच असतील तर त्यावर तुम्ही एंटर करून ते चेक करू शकता। चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता। ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्ही तुमचा एकूण डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स चेक करू शकता। हा आपला ट्रायल बॅलन्स आहे। चौथा रिपोर्ट आहे बॅलन्स शीट। इथे एंटर केल्यावर तुम्हाला बॅलन्स शीट म्हणजे मालमत्ता आणि दायित्व बघायला मिळते। ॲसेट साइडला तुम्हाला तुमच्या बँक, कॅश, कर्ज, उपकरणे म्हणजेच फिक्स्ड असेट्स या सगळ्यांचा बॅलन्स दिसेल। लायबिलिटी साइडला तुम्हाला जेवढी पण रक्कम क्रेडिट झाली असेल जसे की अभियानाकडून आलेला निधी इथे तुम्हाला दिसेल। इथे तुम्हाला निधी, भाग भांडवल या सगळ्यांचा बॅलन्स लायबिलिटी साइडला दिसेल। ही आपली बॅलन्स शीट आहे। हे तुम्हाला ऑडिट करताना खूप उपयुक्त आहे। हा आहे आपला पूर्ण फायनान्शियल रिपोर्ट।